कौतुकाने आणि प्रेमाने काहीतरी करतो, पण माझ्या बाबतीत फक्त अपमान करतो. तो तिने घेतला, मी खूप मान दिला होता, तिने गप्प अपमान बस. घेतला. तुम्ही तिघही एकत्र आहातच, तर ना मी एक म्हणजे काही प्रश्न विचारेन. सेटवर हे कोण करताना मला खरं खरं उत्तर द्यायचे, ठीक आहे? तिघांमधून म्हणजे तिघांपैकी कोण? तिघांपैकीच. हां, उशिरा कोण येतं सेटवर? तो खूप लांबून येतो. तो एक जवळ एक ट्रिप करून आल्यासारखं वगैरे. आपण नाही का अलिबागला वगैरे जातो. बदललंय, त्याची स्ट्रॅटेजी बदलली. त्याचा ड्रायव्हर आणि गाडी असते, त्यामुळे तो बऱ्यापैकी लवकर येतो. पण एकदा असं हे झालं होतं की आम्ही प्लॅन करत होतो की कुठेतरी फिरायला जायचं. आम्ही गेलोही होतो, लोणावळ्याला गेलो होतो. आणि तेव्हा आम्ही असं की कुठे जायचं. तर सागर दादा म्हणाला मी मडला येतो. तेव्हाही साधारण 2.5-3 तासाचा प्रवास करून एक ट्रिपला आल्यासारखंच होतं. लोणावळा उलट जवळच पडेल मला. टाऊनमधून जरी इथे आलं तरी पण 2 तास जातातच आरामात. अर्धा पुणा पोचू आपण असं वाटतं. ट्रेंड फॉलोवर कोण आहे म्हणजे सोशल मीडियावर? नाही असं नाही, संबंधच नाही. पण खरं बघायला गेलं तर ते असं सोशल मीडियाच्या पलीकडे ट्रेंड कोण फॉलो करत असेल तर मला वाटतं कुठून केव्हा डास आहे डास. आणि नवीन ट्रेंड्स तयार करतो हा. कुठले काय नवीन आहे मला. कोणाचा वाढदिवस असताना तर कुठे तरी वाकडी तिकडी चित्र करून कॅरिकेचर आणि डेंजर करतो. आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं की तो प्रत्येकाचं खूप कौतुकाने आणि प्रेमाने काहीतरी करतो, पण माझ्या बाबतीत फक्त अपमान करतो. तो तिने घेतला, मी खूप मान दिला होता, तिने गप्प अपमान बस. घेतला. आणि मग कधी त्याच्यावर कोणी केलं की रुसून बसतो मग. आता तू सांगून बघतो अपमान नव्हता, बघ विचार. मी रुसन नाही, असं रे प्रेम. काय मी सांग असं काय सांगायचं? यार सांगायचं? सांग एवढं काय अरे त्याच्यात? तू मी सांग, मी काय sportingly सांगू? परत घेते. मला फोडशील तू. नाही फोडत. नको, सांग नको, सांग नको. काही नाही. त्याने प्रियांका चोप्राचा फोटोच्या ह्याला माझा चेहरा लावला होता. नाही, चुकतीयस तू. प्रियांका चोपडा होती इथे, इकडे तू होती. मी तिकडे होते आणि हिला कायम प्रियांका चोपडा सारखी दिसते असं म्हटलं जातं, त्यावर नव्हतं. आता पुढे बोल. ही प्रियांका चोप्रा आणि मी प्रियांका थोबडा असं पोस्टर तयार केलं होतं. आणि ह्याचं म्हणणं की हे किती छान आहे, क्रिएटिव्ह आहे. म्हटलं नको आहे ही क्रिएटिव्हिटी, ही पूर कुठेतरी नेऊन. आणि ती म्हणजे तुला टायटल मिळालेलं आहे. तू हेही करू शकतेस की खोट्या काकाने कशी केली, कसा केला अपमान, खोट्या पुतणीचा अपमान, असंही करू शकतेस. पण हे मजा येते म्हणजे. आणि त्याला आवड आहे. तो थांबून म्हणजे सीन मध्ये सुद्धा कळलं ना तुझा वाढदिवस, तू सांगू नको फक्त कधी तुझा वाढदिवस केली पाहिजे. खूप महागात पडते. नाही महागात पडेल चांगली फ्रेंडशिप करेन म्हणजे काय काय आणेन गिफ्ट वगैरे. मी केली चांगलंच करणार. मी केली चांगली फ्रेंडशिप. काही नाही होत. तो बसून एडिट करून त्यात टेक्स्ट वगैरे टाकून त्याच्यात विनोद निर्मिती करून त्याची पुरेपूर क्रिएटिव्हिटी दाखवतो. सांभाळून हे करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरं ओळखलंस तू. बरं, प्रँक कोण करतं तुमच्या तिघांपैकी? आपण तसे तिघही सगळेच प्रँक नाही करत, पण खोड्या म्हणजे एकमेकांची खेचण्याची इथं स्पर्धाच असते. म्हणजे कोण कोणाचा शब्द खाली पडू दे. पण हा दादा आहे त्यातला. अरे पण मला असं वाटतं त्यामुळे सेटवर एक एनर्जी असते. आणि आम्ही पण जेव्हाही येतो ना, तुमचे सगळ्यांचे चेहरे बघून आम्हाला छान वाटतं की येस. काय माहिती याच्यावरती कोण असं दुःख धरणारे नाहीत आमच्या इथे. म्हणजे मग टँट्रमवाले पण कोणी नाहीत. त्यामुळे एक इतकी दर्शक पण त्यात सामील होतात. हो सगळेच असतात. अगदी इव्हन प्रोड्युसर्स सुद्धा, म्हणजे दिग्दर्शकच असं नाही, हे सगळेच. आणि मुळात कोण मी हा आहे मी तो आहे हा भाग इथे नाही आहे. त्यामुळे आता हे जे 3रं वर्ष आमचं जे सुरू आहे ना, तोपर्यंत अजूनही असं काही गटपीठ वगैरे असं काही पडलेले नाही आहेत. आमच्याकडे कुठलेही सबग्रुप्स नाहीये किंवा काही नाहीये. जेव्हा येतात तेव्हा सगळे एकत्र येतात आणि सगळे एकत्र मजा करतात, मस्ती करतात. मी मजेत म्हणतो असं वाटतं, पण मी सिरियसली लहानपणापासून याला बघत आलोय. हा, आणि मग असं याला म्हटलं की याला वाटतं खेचतोय, पण तसं नाहीये. सो हा एवढा सिनियर असून सुद्धा आम्ही एका रूम मध्ये असं टाइमपास चालतो. असं कधी एक गमतीचा भाग असा आहे की आमचं आता मी ह्याला तर ज्ञानाच म्हणते का, तर लोक म्हणतील हा काय आगाऊपणा आहे, किती सिनियर नट आहे. मी पण याला लहान असल्यापासून की म्हणजे पण ती एवढी बसली आहे ना त्या तुमच्या फेसला की छान तुम्ही ग्रो सुद्धा. त्याला 2 तास घेतो जवळपास. 2 तास घेतो. त्याची इच्छा असेल तेव्हा ती काढतो. हसू नको निघेल.
तर ह्याला आता मी असंच म्हणते, ज्ञाना खूप हक्काने आणि माझं खूप लाडका को ॲक्टर आहे ह्या सिरियलमध्ये. काका आहे वगैरे. नाही काका म्हणू नाही शकत त्याला, पण मी तोही बाळा फक्त म्हणत नाही सिरियलमध्ये म्हणते. जेव्हा जेव्हा शिल्पा ती लिहून देते की त्याचं वाक्य असतं की तन्वी बाळा शांत हो, म्हणजे खोटं का असेल पण असतं, त्याला बाळा घ्यायचंच नसतं. मग त्याच्यानंतर एक वाक्य होतं, तन्वी तू मला माझ्या मुलीसारखी आहे. नाहीच, त्याचं म्हणणं आहे की ही नाही, मी माझ्या मुलीच्या वयाचीच नाहीये. त्याचं कारण पण तसं आहे की ही जर अजून 4 वर्षांनी लहान असती ना तर ते मला नाही सिरियसली तर ते दाखवतं ना. कास्टिंग चुकलंय असं नाही आता मी लहान आहे. आता मला खरा वकील जागा त्याला असं वाटतंय. मी लहान आहे, असं म्हणजे हे बघ, म्हणजे आपल्यात किती द्वेष आहे बघ एकमेकांचा. द्वेष. नाही हिच्यात नाही हा. अरे म्हणजे आता तू जर असते फॉर एक्झाम्पल तर हाईट म्हणा, एक दिसायला म्हणा, एक बाळा म्हणणं, हिला बाळ वाढली आहे, का problem म्हणू उगेच कॅरेक्टरवर आपलं वय एकाच म्हणजे जवळपास असेल पण तरी नाही, म्हणजे मी समजू शकते काय म्हणायचं तरी शिल्पाताई त्याच्यावरती इतक्या वेळा लिहून देते, मुद्दाम लिहून देते की तसं, पण तो मग तू कधीच शिल्पाला घेत बाळा नाही. म्हणशील का? तिची हाईट कमी आहे. हाईट नाही विषय यार हे मतलब डिबेटच सुरू झाली आहे. पण नाही, सागर सरांबद्दल तुम्ही खरंच बोललात की इतके वर्ष आम्ही तुमचं काम बघतोय, पण आत्ता मला खरंच असं वाटत नाही की मी म्हणजे ते एक दडपण असतं ना की कसं बोलू. खूप कॅज्युअली आणि खूप कूल आहात तुम्ही तसे ऑफ कॅमेरा. पण थँक्यू. पण तुलाच असं नाही, मला सुद्धा होतं जेव्हा म्हणजे आम्ही पहिलं मला वाटतं एकदा रिडिंगच्या वेळेला भेटलो होतो, तर हे सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे ज्ञानादा असू देत किंवा सागरदादा असू देत, ह्या सगळ्यांच्याच बाबतीत, ज्योतिताई असू देत, सगळ्यांच्या बाबतीत असं दडपण होतं की आपण काम करतो ते त्यांना आवडेल का, त्यांना पटेल का. मग एक असतं की समजा त्यांनी खूप रेझिस्टन्स दाखवला तर मग आपण कसं जेल होणार, कारण काम तेव्हाच चांगलं होणार जेव्हा दोन्हीकडची पार्टीज कम्फर्टेबल असतील आणि एकमेकांना सपोर्ट करणारे असतील. तर ते कम्फर्टेबल करण्याचं कधी संधीच आली नाही. ते ज्या क्षणी काम करायला लागलो त्या क्षणी कम्फर्टेबल होतेच सगळे एकमेकांसोबत. त्यामुळे असं कधी माझ्यासाठी पण एक वेगळं आव्हान होतं. म्हणजे आता या सिरियलला फॅमिली सिरियल आणि त्या फॅमिलीतला माणूस, चांगला वाईट विषय नाही, फॅमिलीतला असं माझं पहिल्यांदा होतं इतक्या वर्षात. मी कायम फॅमिलीच्या बाहेर जा, त्रास देणारा एक काय असतो ना तसं, मग फॅमिलीतला असेल असं कधीच नव्हतं. जे इथे पहिल्यांदा झालं, भले ती सेकंडरी फॅमिली असो, सुभेदारांनंतर किल्लेदार, पण ही लोकं असल्यामुळे कधी असं जाणवलं नाही की बाबा म्हणजे खूप वेगळं. मला प्रेशर वाटायचं. फॅमिली सिरियल या टिपिकल एक प्रेशराईज असं ते टिपिकल घरातलं असतं ना, सो मला ती सवय नव्हती. इथे येताना ही लोकं अशी भेटल्यामुळे ते खूप नॉर्मलाईज. मुळात काय होतं की इथं आल्यानंतर एक मजा येते ना त्याच्यामध्ये. मुळात तुम्ही जेवढं गंमतशीर वातावरण ठेवाल, जेवढं लाईट ठेवाल तेवढं काम. पण आता ही पण अगदीच नवी नाही म्हणता येतील, पण ही अलीकडच्या या जनरेशनची आहेत. पण ह्या पण इतक्या टेक्नोसेव्ही आहे, त्यांना कॅमेरावर खूप चांगलं काम करतात. ही सगळी ही असू दे, जुई असू दे किंवा आपली ती केतकीच काम करणारी आपली, हां म्हणजे या खूप छान काम करतात तुझ्या जनरेशनच्या. म्हणजे ही थोडी मोठी होती तुझ्यापेक्षा. आमच्या नंतरची जनरेशन आहे ती पण चांगलं करते. राहायला करा, पण मजा येते त्यामुळे पण. आणि त्याही पण आता ललित कला करून आलेली आहे, त्यामुळे थिएटरचं बॅकग्राऊंड असलेल्या मुलांच्यावर काम करताना आणखी मजा येते. आम्हालाही तुम्हाला स्क्रीनवर बघायला खूप मजा येते. भले निगेटिव्ह असतील तरी आम्हाला तितकेच सगळे पात्र आवडतात. पॉझिटिव्हली घेतो. येस, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मालिकेसाठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.